नमस्कार मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून टूलबॉक्समधील उर्वरित टूल्सपैकी प्रत्येक टूलचा उपयोग ग्राफिक डिझाईनसाठी कसा होतो ते आपण बघतोय. आज आपण शेवटची काही टूल्स बघू. ग्राफिक डिझाईनमध्ये आपल्याला बऱ्याचदा लिस्टिंग करायचं असतं, टाईम टेबल्स बनवायचे असतात किंवा टेक्निकल स्पेसिफिकेशन्स दाखवायचे असतात. अशावेळी कॉलम आणि रोज असलेला टेबल बनवावा लागतो आणि त्यामध्ये टेक्स्ट टाईप करायचं असतं. तर तो टेबल कसा बनतो ते आपण बघूया. टेबल ड्रॉ करण्यासाठी टूलबॉक्समध्ये मी टेबल टूल सिलेक्ट करतो. प्रॉपर्टी बारमध्ये रोज आणि कॉलम्स सेट करतो. रोज 10 आणि कॉलम्स 5 घेतो. एंटर करतो आणि या ठिकाणी मी आता टेबल ड्रॉ करतो. हा टेबल मी ड्रॉ केला की ज्यामध्ये 10 रोज आणि 5 कॉलम्स आहेत. टेबलच्या बॅकग्राऊंडचा कलर बदलण्यासाठी प्रॉपर्टी बारमध्ये जावा आणि बॅकग्राऊंडच्या पुढे क्लिक करून तुम्ही बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकता. बॅकग्राऊंडचा कलर मला आणखीन लाईट पाहिजे, त्यासाठी मी पुन्हा मोरमध्ये जाऊन तो कलर तुम्ही लाईट करू शकता. मी 20% केला, तो आणखीन लाईट झाला. टेबलची आउटलाईन बॉर्डर तुम्ही बदलू शकता. या ठिकाणी मी इनसाइड बॉर्डर सिलेक्ट करतो, आतल्या बॉर्डर्स, आणि त्याची जाडी तेवढीच राहू दे आणि त्याचा कलर मी थोडासा वेगळा घेतो. टेबलच्या रोजचे तुम्ही वेगवेगळे कलर्ससुद्धा घेऊ शकता. मी या टेबलच्या टॉप रोचा कलर बदलतो. मी कर्सर टॉप लेफ्टला आणला आहे. या ठिकाणी हा आहे, तुम्हाला एक ॲरो दिसेल. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती रो सिलेक्ट होईल. या ठिकाणी तुम्ही त्या रोजच्या बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकता. तसंच त्या रोजच्या फक्त मला बॉटमची आउटलाईन बदलायची आणि ती मला ब्लॅक घ्यायची, तर मी ती ब्लॅक घेऊ शकतो. मी बाजूला क्लिक करतो. डिझाईनच्या गरजेनुसार तुम्ही कॉलमची विड्थ कमी किंवा जास्त करू शकता. समजा मला या ठिकाणी सिरियल नंबर टाकायचा आहे, विड्थ कमी पाहिजे. या ठिकाणी नेम येईल. या ठिकाणी मला ईमेल पाहिजे, तर समजा ईमेलची विड्थ जरा मी मोठी घेतो आणि या ठिकाणी मला सिटी किंवा मोबाईल नंबर पाहिजे असेल तर त्याला जेवढी जागा लागेल तेवढी मी इथं ॲडजस्ट करू शकतो. आता मला प्रत्येक सेलमध्ये टाईप करायचं आहे, पण टाईप करण्यापूर्वी मी सर्व सेल्स सिलेक्ट करतो आणि टायपिंग करताना किमान मार्जिन टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट किमान मार्जिन मी 1 mm ठेवतो. एंटर करतो आणि पहिल्या सेलवर डबल क्लिक करतो. आता या ठिकाणी मी टाईप करतो सिरियल नंबर. मी टॅब बटन दाबतो. दुसऱ्या सेलमध्ये आलो, तिथं आता मी टाईप करतो स्टुडंट्स नेम. नंतर टॅब बटन दाबतो. त्या ठिकाणी मी टाईप करतो ईमेल. पुन्हा टॅब करतो. या ठिकाणी मोबाईल आणि शेवटी मला पाहिजे सिटी. या ठिकाणी आता टेक्स्ट आपण मार्जिन ठेवल्याप्रमाणे टॉप आणि लेफ्टला 1 mm आहे, पण मला ते परफेक्ट सेंटरला पाहिजे. त्यासाठी मी या सेलवर सिलेक्ट करतो आणि त्याची अलाइनमेंट सेंटर करून घेतो. व्हर्टिकल सेंटर, हॉरिझॉन्टल सेंटर. तुम्ही त्या ठिकाणी ही प्रत्येक अलाइनमेंट सेंटर करून घेतो. मेन अलाइनमेंट व्हर्टिकल सेंटर आणि हॉरिझॉन्टल अलाइनमेंट सेंटर. सेंटर
आणि पुन्हा सेंटर. या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक सेलमध्ये टायपिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीनं ग्राफिक डिझाईनमध्ये तुम्ही टेबल्स बनवू शकता. पण हे टेबल्स तुम्ही बेसिक ड्रॉईंग आणि कलरिंग जे आपण सुरुवातीला शिकलो त्याच्या आधारेसुद्धा तुम्हाला हवे तसे बनवू शकता. मेनू बारवरील टेबल मेनूमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही हा टेबल बनवू शकता. मी टेबल मेनूवर क्लिक करतो, क्रिएट न्यू टेबलवर क्लिक करतो आणि या ठिकाणी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स तुम्ही डिफाईन करू शकता. टेबलची हाईट आणि टेबलची विड्थ डिफाईन करा आणि ओके करा. तर तुम्ही डिफाईन केलेल्या साईजप्रमाणे तो टेबल तयार झाला. हा टेबल एडिट करण्यासाठी पुन्हा तुम्ही टेबल मेनूमध्ये जाऊन तो तुम्ही एडिट करू शकता. ड्रॉईंगमधील डायमेन्शन्स दाखवण्यासाठी काही डायमेन्शन टूल्स आहेत, ते आपण बघूया. टूलबॉक्समध्ये मी पॅरलल डायमेन्शन टूल सिलेक्ट करतो. ड्रॉईंगमध्ये क्लिक करतो, माऊसचं बटन दाबून धरतो आणि मी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत येतो आणि माऊसचं बटन सोडतो. कर्सर बाजूला घेतो आणि क्लिक करतो. या ठिकाणी त्या दोन पॉईंटमधील अंतर किती आहे हे डिस्प्ले होईल. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. डायमेन्शनमध्ये मी दुसरं टूल सिलेक्ट करतो, हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल डायमेन्शन टूल मी सिलेक्ट करतो. तर या ठिकाणी मी क्लिक करून माऊसचं बटन दाबून धरतो आणि इथंपर्यंत मला हाईट किती आहे ती दाखवायची. मी माऊसचं बटन सोडतो आणि इथे येऊन मी क्लिक करतो. या ठिकाणी या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत टोटल हाईट किती आहे ती डिस्प्ले झाली. याच पद्धतीनं मला ऑब्जेक्टची टोटल विड्थ दाखवायची असेल तर मी या पॉईंटपासून ऑब्जेक्टच्या या पॉईंटपर्यंत जातो, माऊसचं बटन सोडतो आणि कर्सर खाली घेऊन क्लिक करतो. मला त्या ऑब्जेक्टची टोटल विड्थ या ठिकाणी डिस्प्ले झाली. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. डायमेन्शन्समध्ये अँग्युलर डायमेन्शन दाखवण्यासाठी मी अँग्युलर डायमेन्शन टूल सिलेक्ट करतो आणि मला हा अँगल किती दाखवायचा आहे. तर या ठिकाणी मी क्लिक करतो आणि नेहमीच्या पद्धतीनं इथून ते इथंपर्यंत येऊन मी क्लिक करतो आणि ज्या ठिकाणी मला ते दाखवायचं आहे तिथं तिसऱ्यांदा क्लिक करतो. तर या ठिकाणी हा अँगल डिस्प्ले होईल. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. अँग्युलरनंतर सेगमेंट डायमेन्शन. सेगमेंट डायमेन्शनमध्ये त्याचा एक पार्ट म्हणजे एक रेषेवर मी क्लिक करतो आणि कर्सर बाजूला घेऊन क्लिक करतो. टोटल लेंथ दिसेल. समजा मी या ठिकाणी क्लिक करतो आणि कर्सर बाजूला घेऊन क्लिक करतो. तर या सेगमेंटची म्हणजे या लाईनची टोटल लेंथ या ठिकाणी डिस्प्ले होईल. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. डायग्राममधील डिटेल्स तुम्हाला जर दाखवायचे असतील तर 3 पॉईंट कॉल आउट टूल मी सिलेक्ट करतो. पार्टवर क्लिक करून कर्सर बाजूला घेतो, माऊसचं बटन सोडतो, पुन्हा कर्सर बाजूला घेतो आणि मी इथं टाईप करतो. पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. अशा प्रकारे ग्राफिक डिझाईनसाठी एखाद्या डायग्राममध्ये तुम्हाला काही डायमेन्शन्स दाखवावी लागतात, तसंच काही कॉलआउट्स वापरावे लागतात. ग्राफिक डिझाईनमध्ये कधीकधी आपल्याला डायग्रॅम्स ड्रॉ करायचे असतात आणि त्या डायग्रॅममधील
दोन ऑब्जेक्ट्सचा परस्पर संबंध दाखवावा लागतो. अशावेळी कनेक्टर टूल वापरतात. कनेक्टरचे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार बघूया. स्ट्रेट लाईन कनेक्टर टूल. मी सिलेक्ट करतो. प्रत्येक ऑब्जेक्टच्या एजवर तुम्हाला रेड मार्क दिसेल. त्याला अँकर पॉईंट म्हणतात. आता मी ह्या अँकर पॉईंटपासून ह्या ऑब्जेक्टच्या अँकर पॉईंटपर्यंत एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. अर्थात तो स्ट्रेट लाईन कनेक्टर आहे. यामध्ये दुसरा प्रकार आहे राईट अँगल कनेक्टर. राईट अँगल कनेक्टर टूल मी सिलेक्ट करतो आणि ऑब्जेक्टच्या टॉप सेंटर अँकर पॉईंटपासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या टॉप सेंटर अँकर पॉईंटपर्यंत मी कनेक्टर ड्रॉ करतो. हा रेक्टँगल कनेक्टर झाला. यातला तिसरा प्रकार बघूया. मी राईट अँगल राऊंड कनेक्टर टूल सिलेक्ट करतो आणि ऑब्जेक्टच्या बॉटम सेंटर अँकर पॉईंटपासून दुसऱ्या ऑब्जेक्टच्या बॉटम सेंटर अँकर पॉईंटपर्यंत कनेक्टर ड्रॉ करतो. तर हे 3 प्रकारचे कनेक्टर आपण ड्रॉ केले. यामध्ये हा अँकर पॉईंट तुम्ही एडिट करू शकता. मी एडिट अँकर टूल सिलेक्ट करतो. यामध्ये मी ह्या ऑब्जेक्टचा अँकर थोडासा वर घेतो. या ऑब्जेक्टचा अँकर मी जरा खाली घेतो आणि याचा थोडा बाजूला घेतो. या आउटलाईनला मी ॲरो दाखवतो. पिक टूल घेतो. मी बाजूला क्लिक करतो. या कनेक्टरचं वैशिष्ट्य असं, जर मी हे 3 ऑब्जेक्ट बाजूला घेतले तर तो कनेक्टरही त्याप्रमाणे चेंज होतो. किंवा मी हा ऑब्जेक्ट आणखीन या बाजूला घेतला किंवा या बाजूला घेतला तर तो कनेक्टर त्या ऑब्जेक्टच्या त्या अँकर पॉईंटलाच कनेक्ट असतो. यामध्ये मी आता एडिट अँकर टूल सिलेक्ट करतो आणि जर तुम्हाला हा अँकर पॉईंट बाजूला घ्यायचा असेल ऑब्जेक्टवर तर तुम्ही घेऊ शकता. हा अँकर पॉईंट मला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि यातला हा अँकर पॉईंट मला आतमध्ये घ्यायचा आहे. समजा तुमची एक डायग्रॅम आहे आणि त्यामध्ये इथे एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही या कनेक्टरच्या माध्यमातून इथं देऊ शकता. कोरल ड्रॉमध्ये डिझाईन बनवत असताना जेव्हा आपण फोटो इम्पोर्ट करतो तेव्हा त्याच्या बॅकग्राऊंडला कोणता कलर वापरावा याविषयी थोडंसं कन्फ्युजन होतं. ऑपरेटर कलर पॅलेटमधील काही कलर्स वापरून बघतो पण ते कलर्स मॅच होतीलच असं नाही. तर आपण त्यासाठी आय ड्रॉपर टूल सिलेक्ट करू. कलर आय ड्रॉपर टूल मी सिलेक्ट करतो. कलर आय ड्रॉपर टूलमुळं तुम्हाला त्या फोटोतील कलर्स समजतात की कोणत्या ठिकाणी किती पर्सेंटेज आहे. आपला कलरचा अभ्यास झालेला आहे त्यामुळं तुमच्या हे सहज लक्षात येईल. तर याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही जर यातलाच कलर एखादा वापरला तर तो मॅच होतो. मी हा कलर सिलेक्ट करतो आणि बॅकग्राऊंडमध्ये या ठिकाणी येऊन फिल करतो. तर हा कलर जो असेल तो या डिझाईनला मॅच होईल. मी आय ड्रॉपर टूल घेतलं आणि यातला कोणताही कलर घेतला तरी तो मॅच होणार. मी हा कलर घेतो आणि पुन्हा या ठिकाणी फिल करतो. हा सुद्धा त्याला मॅच होईल. तर एक साधी पद्धत आहे कलर मॅचिंग करण्याची. कलरचं फारसं नॉलेज नसेल तरीसुद्धा कोणी ऑपरेटर या फोटोतलेच कलर घेऊन बॅकग्राऊंडला वापरू शकतो आणि एक चांगली हार्मनी तयार होऊ शकते. ग्राफिक डिझाईनमध्ये एका ऑब्जेक्टचा फील आणि आउटलाईन आपल्याला दुसऱ्या ऑब्जेक्टला जर वापरायचा असेल तर आय ड्रॉपरमध्ये
दुसरं टूल आहे. मी ॲट्रिब्यूट्स आय ड्रॉपर टूल सिलेक्ट करतो आणि या फिल ऑब्जेक्टवर क्लिक करतो आणि दुसऱ्या ऑब्जेक्टवर येऊन फिल करतो. म्हणजे या पहिल्या ऑब्जेक्टचा फिल, आउटलाईनची जाडी आणि आउटलाईनचा कलर हा दुसऱ्या ऑब्जेक्टला ॲप्लाय झाला. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. टूलबॉक्समध्ये आपण शेवटची 2 टूल्स बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि इंटरॅक्टिव्ह फिल टूल सिलेक्ट करतो. यामध्ये ऑब्जेक्टवर तुम्ही क्लिक करून कर्सर बाजूला नेऊन सोडायचं आहे. तर हा फाउंटन फिल आपण जो अगोदर शिकलो आहे तोच आहे. इथे तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ड्रॅग करू शकता आणि त्याचे प्रकार तुम्ही इथं बदलू शकता. मी फिल टूलमध्ये फाउंटन फिल सिलेक्ट करतो. हा तोच प्रकार आहे. यामध्ये आपण फाउंटन फिलमध्ये जाऊन फिल करत होतो आणि या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट इंटरॅक्टिव्ह फिल टूल वापरून फिल करता आणि याच ठिकाणी तुम्ही त्याचं सेटिंग करू शकता. तर यामध्ये नवीन काही नाही, फक्त फिल करण्याची प्रोसेस वेगळी आहे. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. टूलबॉक्समधील शेवटचं टूल आपण बघूया. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि टूलबॉक्समध्ये मेश फिल टूल सिलेक्ट करतो. इथं 4 भाग झालेले तुम्हाला दिसतील. त्यांची संख्या आपण वाढवू शकतो. मी प्रॉपर्टी बारमध्ये जातो आणि 4 आणि 4 करतो. या ठिकाणी आडवी 4 आणि उभी 4 मेश तयार झाले. आता या प्रत्येक मेशमध्ये तुम्हाला कलर फिल करायचा आहे. मी या प्रत्येक मेशमध्ये कलर फिल करतो. हा पहिला मेश मी सिलेक्ट केला. याच्यामध्ये मी एक कलर फिल करतो. तो कलर दुसऱ्या मेशमध्ये मिक्स झाला आहे. यामध्ये दुसऱ्या मेशमध्ये मी आता दुसरा कलर भरतो. या ठिकाणी मी रेड करतो. तर तो रेड पुन्हा चारी बाजूला मिक्स झाला. तुम्ही एक नोड सिलेक्ट करून तिथं तुझा कलर भरू शकता. मी ठिकाणी परत साइन कलर भरला. मी या ठिकाणी 2 नोड सिलेक्ट करतो आणि त्या ठिकाणी मी दुसरा कलर फिल करतो. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक मेशमध्ये वेगवेगळे कलर्स भरायचे आहेत. ग्रीन भरतो इथे. या ठिकाणी मी पुन्हा येलो करतो. तर अशा पद्धतीनं तुम्हाला अगोदर या सर्व मेशमध्ये कलर्स भरून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी येलो भरतो. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. तर प्रत्येक मेशमध्ये आपण वेगवेगळे कलर्स फिल केले आणि त्यापासून एक वेगळा कलर मिक्सिंगचा इफेक्ट आपल्याला मिळाला. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. पुन्हा मेश फिल टूल सिलेक्ट करतो आणि या नोडची पोझिशन बदलतो. मी नोडच्या पोझिशन्स बदलून आणखीन वेगवेगळे इफेक्ट्स तयार होतात. हँडलच्या साह्यानं तुम्ही त्या मेशचा शेप बदलू शकता आणि त्यानुसार तो इफेक्टसुद्धा बदलतो. इथे मी रेड भरतो. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. आपण प्लेन रेक्टँगलमध्ये मेश फिल करून हा इफेक्ट केला. आपण अशा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये मेश फिलचा वापर करून त्याचं शेडिंग कसं करतात ते बघूया. मी मेश फिल टूल सिलेक्ट करतो. या ठिकाणी आडव्या 4 आणि उभ्या 4 मेश आहेत. मी थोड्या वाढवतो. मी या ठिकाणी 5 करतो आणि उभ्या 8 करतो आणि एंटर करतो. तर आता या प्रत्येक मेशमध्ये आपण
कलर्स फिल करून त्याचा 3 डायमेन्शनल इफेक्ट कसा बनतो ते बघूया. आता मी हे हुबे नोट्स सिलेक्ट करतो एका खालचे एक आणि त्यामध्ये थोडा डार्क कलर भरतो किंवा आणखीन थोडा डार्क भरतो. त्याच्यानंतर मी हे बाजूचे नोट्स, बाजूच्या लाईनवरचे नोट्स सिलेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक डार्क कलर फिल करतो. त्याच पद्धतीनं मी उजव्या बाजूचे एजवरचे नोड सिलेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये मी आणखीन एक डार्क कलर फिल करतो. या ठिकाणी थोडंसं डार्क करून घेऊया. त्यानंतर वरच्या बाजूला आत गेलेला भाग आहे तो, तर इथे थोडं डार्क असलं पाहिजे. त्याच्यानंतर गरज वाटली तर आपण इथं मेश लाईन ॲड करू शकतो. डबल क्लिक करून मी मेश लाईन ॲड केली आणि त्या ठिकाणी एक 4-5 नोड सिलेक्ट करून तो एरिया लाईट केला. खालच्या बाजूला थोडंसं डार्क करून घेऊ. आणखीन इथं थोडं डार्क करू. तर अशा पद्धतीनं जिथे गरज असेल त्या ठिकाणी डार्क आणि काही ठिकाणी आपण लाईट कलर भरू शकतो. इथे मी थोडं लाईट करतो आणि या ठिकाणी एकदम व्हाईट करतो म्हणजे तिथं हायलाईट वाटेल. वरच्या बाजूला काठाला तिथं थोडंसं डार्क यायला पाहिजे म्हणजे तो काठ वाटला पाहिजे. मी तिथं मेश लाईन ॲड केली डबल क्लिक करून आणि ते नोड सिलेक्ट करून डार्क करतो म्हणजे तिथे थोडी डेप्थ तयार होईल. काही ठिकाणी हायलाईट पडलेला असतो तिथं व्हाईट भरूया. शॅडोच्या ठिकाणी आपण थोडंसं आणखीन डार्क करू. अशा पद्धतीनं हायलाईट, टिंट्स, मिडल टोन, शॅडोज ॲड करून तुम्ही त्या ऑब्जेक्टमध्ये डेप्थ आणू शकता. आता आपण ऑब्जेक्टची आउटलाईन काढून टाकू म्हणजे तो अधिक रिअल वाटेल. आणखीन थोडा बदल करावा वाटला तर पुन्हा मेश फिल टूल सिलेक्ट करा आणि तुम्हाला जे बदल करावे वाटतात ते करून घ्या. मी पिक टूल घेतो आणि बाजूला क्लिक करतो. तर अशा रीतीनं मेश फिल टूल वापरून आपण प्लेन रेक्टँगलमध्ये कलर मिक्सिंग केलं आणि या ऑब्जेक्टमध्ये शेड लाईट्स फिल करून तो ऑब्जेक्ट पेंट करण्याचा प्रयत्न केला. तर या 3 दिवसामध्ये आपण टूलबॉक्समधील प्रत्येक टूलचा वापर ग्राफिक डिझाईनमध्ये कसा केला जातो ते बघितलं. उद्या आपण मेनूबारमधील उर्वरित कमांड्सपैकी नेहमी वापरात येणाऱ्या काही महत्त्वाच्या कमांड्स बघू. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.